लाखो भाविक तिथे जात असतात आणि या मध्ये आपण बऱ्याच वेळा भाविकांना वारकऱ्यांच्या सोयी सुविधासाठी म्हणजे जिथून जिथून यात्रा वारकरी निघतात तिथून पासून तर सरकार असो सामाजिक संस्था असो अनेक तिकडे सोयी सुविधा पुरवण्याचं काम करत आलेले आहेत. आतापर्यंत वारकऱ्यांसाठी अनेक गोष्टी सरकारने केल्या सुद्धा आणि त्या होतही आहेत. परंतु एक नवीन विषय जो आमच्या समोर येतोय, नको थांबा जरा मला वाचू द्या. अनेक पण जो विषय आमच्या समोर येतोय तो पंढरपूर कॉरिडोरचा म्हणजे वाराणसी कॉरिडोर असेल किंवा महाकालेश्वरचा कॉरिडोर या धर्तीवर पंढरपूरला कॉरिडोर करण्याचं ही अनेक प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रातून वाचण्यात येत आहे. आता हा कॉरिडोर मुळात तिथल्या लोकांचा सर्व वारकरी संघटनांचा असा प्रश्न आहे की तुम्ही सोयी सुविधा वाढवा, ज्याला गर्दी कमी करण्यासाठीचे जे काही उपाययोजना आहेत त्या करा, कुठल्याही विकासाला त्यांचा विरोध नाहीये. परंतु तिथे असलेले काही जुने पुरातन मठ आहेत, मंदिर आहेत, त्या अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात जवळजवळ 400 फूट रुंद व 510 फूट लांब रुंदीकरण सुचवण्यात आले आहे आणि यामध्ये अनेक मठ आहेत, ऐतिहासिक वाडे आहेत. हे बरेच तिथे म्हणजे वर्षानुवर्षाचे सगळे असे विषय आहेत. मग हे उद्ध्वस्त होणार. तिकडे जे काही दुकानं आहेत ती असं सांगण्यात येत आहे की मालकांना कॉम्पेन्सेशन मिळणार, जागेच्या बदली त्यांना दुसरीकडे जागा मिळेल. परंतु जवळजवळ 80 ते 90% हे भाडेतत्वावर चालणारी दुकानं आहेत जी सुमारे 50 वर्ष तिकडे व्यवसाय करतायत. तर त्यांच्या मनात मोठी चिंता आहे की आमचं काय होणार आहे. आणि वारकऱ्यांनी स्वतः एक आराखडा प्रस्तावित केलेला आहे, तो देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलाय. माझ्याकडे या सगळ्यांची निवेदन आहेत. एक जिल्हाधिकारी सोलापूर यांना देखील निवेदन दिलंय, त्यांनी डिसेंबर महिन्यातलं आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आमचा विकासाला विरोध नाहीये, परंतु विकास करताना मी ही जे खूप अति म्हणजे पंढरपूर हे एक श्रद्धास्थान आहे. तिथे काही एक दगड जरी इकडचा तिकडे हलवायचा म्हटला तरी त्याला प्रचंड विरोध वारकऱ्यांचा आहे. कारण आपण तुकोबारायांचं जर का एक मी माझ्या भावना व्यक्त करताना सांगेन, ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. म्हणजे तिथले असं जगद्गुरु संत तुकोबारायांनी म्हणजे आपण आपला जो अर्थसंकल्पामध्ये आपण पंचामृत मांडलं आणि संत तुकोबारायांच्या सर्व ओवी त्याच्यात आपण त्या अर्थसंकल्पात घेतले. तर असे जगद्गुरु संत तुकोबारायांनी लिहून ठेवलं. याचा अर्थ पंढरपूर मधला दगड आणि गवत सुद्धा ईश्वराचे रूप आहे. तर अहिल्याबाई होळकरांचा व शिंदे सरकार हे नव्हे वाडा आणि मंदिर पाडणे हे कृत्य वारकरी संप्रदायाला न पटण्यासारखे. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की नेमकं या कॉरिडोर बद्दल प्रश्न घेत आहे. आता 4 मिनिटं आपण प्रश्नाकडेच वळलेले आहे मी. प्रश्न असा आहे की नेमका हा कॉरिडोर काय आहे, त्याचं काय प्रेझेंटेशन आहे, काही चित्रफिती फिरतायत, काही व्हिडिओज आहेत, त्यात काय सत्यता आहे आणि वारकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण जो काय आराखडा आहे तर पहिलं तो आराखडा खरंच केलाय का सरकारने, आणि तो केला असेल तर तो कोणाकोणाला त्याच्यात विश्वासात घेतलाय. आणि मुळात म्हणजे पंढरपूर ही अशी नगरी आहे, स्वतः सभापती महोदया तिकडच्याच आहेत म्हणून नक्कीच मला त्या देखील याच्यामध्ये त्यांचे विचार मांडतील. परंतु या सर्वच बाबतीचं स्पष्टीकरण सरकारकडनं अपेक्षित आहे. उत्तर येऊ दे मंत्री महोदयांकडून, त्याच्यानंतर सगळ्यांना मिळेल. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे, मला इथे सर्वप्रथम सांगितलं पाहिजे की पुरातत्व विभागानं किंवा पुरातन वास्तूंना कुठेही तिथे हात लावण्यात येणार नाही. हा काही गैरसमज पसरवला जातोय किंवा गैरसमज असू शकतो. वाराणसीच्या धर्तीवर कॉरिडॉर करायचा म्हणजे तसाच्या तसा इकडे करायचा असा देखील जो काही गैरसमज आहे तो देखील योग्य नाही. 120 मीटरचं जे रुंदीकरण आहे ते 120 मीटरचंच रुंदीकरण करावं अशा पद्धतीच्या कुठच्याही इन्स्ट्रक्शन शासनानं दिलेल्या नाही आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय स्वतः विखे पाटील साहेब देखील सभागृहामध्ये आहेत, त्यांनी देखील 4-4 बैठका घेतलेल्या आहेत.
आणि म्हणून शासनाची भूमिका स्पष्ट आहे. कोणालाही त्रास न देता सगळ्यांच्या सूचना ऐकूनच या कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये आम्ही पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय असेल, तिथले व्यापारी असतील, येणारे वारकरी असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन या आराखड्याचा पुढचा जो मसुदा आहे तो तयार केला जाणार आहे. आणि याच्यासाठी आराखडा तो कसा करायचा याच्यासाठी कन्सल्टंट देखील देश पातळीवर सगळ्यात चांगले असावेत यासाठी महाराष्ट्र शासन कारवाई करतंय. जी कामं आहेत त्या कामाचा उल्लेख आपल्याला जर करायचा असेल तर ते कामं देखील माझ्याकडे आहेत. कुठची कामं आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पण एक वस्तुस्थिती आहे की कोणालाही न दुखवता कुठेही पुरातन इमारती आहेत किंवा मंदिर आहेत त्याला हात न लावता हा कॉरिडॉर त्या ठिकाणी होणार आहे. विकास आराखडा होणार आहे आणि अजून तो इनिशियल स्टेजला आहे. म्हणजे आपण जे उल्लेख या ठिकाणी केला की काही बातम्या अशा येत आहेत की हा असा आराखडा असणार आहे, तसा आराखडा असणार आहे. मी आता सन्माननीय पालकमंत्री महोदयांशी जी चर्चा केली त्याच्यातनं अजून एक आपल्याला ऍक्टिव्हिटी कळली आहे. ते म्हणजे देशातल्या ज्या 3-4 कंपन्या आल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन घेणं चालू आहे. त्याच्यामुळे अजून काही निश्चित झालेलं नाही, परंतु तिथल्या सगळ्या घटकांना विश्वासात घेऊनच हा आराखडा बनवला जाईल आणि कॉरिडॉर केला जाईल. सन्माननीय महादेवराव जानकर. या कॉरिडॉरमुळे आपली वाराणसी सारखंच पंढरपूर होणार आहे, त्याबद्दल अभिनंदन. परंतु तिथं जे ऐतिहासिक ठेवे आहेत, शिंदेचा वाडा आहे, होळकरांचा वाडा आहे, ती हेरिटेज आहे संस्थे, त्यांना हात लागू नये एवढं आपण राज्य सरकार काळजी घेईल का? सभापती महोदया, या सूचनांचा देखील विचार केला जाईल, परंतु ऐतिहासिक वास्तूंना कुठेही डॅमेज करून आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो पुसण्याचा सरकारचा हेतू नाही. परंतु ज्या सोयी सुविधा आहेत त्या पंढरपूरच्या सगळ्या वारकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत, येणाऱ्या जनतेला मिळाल्या पाहिजेत. म्हणून ह्या सोयी सुविधांसाठी आपण हा कॉरिडॉर करणार आहोत. सन्माननीय सचिन भोईर. जर वेदांत आणि विशेषतः वारकरींच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर ते एक गोष्ट नक्कीच म्हणता येईल की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ही वस्तुस्थिती नकारता येत नाही. मंत्री महोदय, तुम्हाला हे मास्टर प्लॅन तुम्ही आता या निमित्ताने 2 वेळा या अगोदर मास्टर प्लॅन झालेले आहेत. आता कॉरिडॉर तुम्ही सांगता ही भूमिका घेतली. तुम्ही जर त्यांना पहिलाच विश्वासात घेतलं असतं तर एवढी ही वेळ आली नसती. आता तुम्ही सांगतायत की नाही आम्ही हे करणार नाही, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही. एवढं वादन झाल्यानंतर होतोय. माझा स्पेसिफिक म्हणणं असं आहे की आता तुम्ही चांगली भूमिका घेतलेली आहे किंवा याच्यात कुठच्याही प्रकारे मंदिरं किंवा हे होणार नाही आणि म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर आणि लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याबरोबर ती बैठक घेणार का, हा झाला एक भाग. आणि दुसरा, कॉरिडॉर बरोबर पालखी मार्ग पण आहे, तो त्यालाही देखील लावलेत. काल परवा नितीन गडकरीजींनी यांनी पण घोषणा केलेली आहे. त्या पालखी मार्ग कॉरिडॉर बरोबर जे देऊ असतील, आळंदी असतील ह्यालाही जोडणारे जे मार्ग आहेत त्याचाही त्याच्यामध्ये समावेश आपण करणार आहात का? एक मिनिट. सन्माननीय सभागृहाला मला सगळ्यांना विनंती करायची, मी नेम करत नाही सदस्य, कारण प्रत्येकाबद्दल मला आदर आणि कौतुकच आहे, पण आपण फोनवरती बोलतो सभागृहात योग्य नाहीये त्यामध्ये जे आहे ते. आणि दुसरं असं, काही सभासद तर अत्यंत म्हणजे चांगलेच आहेत, हुशार आहेत, ते कागद समोर घेतात आणि वाचतोय असं दाखवून बोलतात फोनवर. तर हे पण मला निरीक्षण नोंदवायचं आहे. तर कागद समोर घेतून त्या न घेता प्लीज असं फोनवरती बोलू नका. इथे सगळं आम्हाला तुम्ही काय बोलता खासगीत ते सुद्धा वर ऐकू येतं, असं इथे यंत्रणा आहे सभागृहामध्ये. हा, तर त्याच्यामुळे ठीक आहे. अमोल मिटकरी. हा, आम्हाला काय विषय हा उत्तर हा. सचिन भाऊनी 2 गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला आहे की सुरुवातीपासूनच तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन या आराखड्याचं नियोजन करायला पाहिजे होतं. भाऊ, मी अगदी स्पेसिफिक सांगतो की पहिल्या दिवसापासून तिथल्या लोकांच्या मनातलाच आराखडा होईल यासाठी आपण त्यांना विश्वासात घेतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी ज्यावेळी गेले त्यावेळी देखील तिथल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन त्यांनी बैठक घेतलेली होती. पालकमंत्री महोदयांनी देखील 4 बैठका या सगळ्या संबंधित लोकांना बरोबर घेऊन घेतलेल्या आहेत. आणि शेवटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी असं सांगितलं की जनतेच्या मनातला आराखडा द्या, आणि तो आराखडा आता सबमिट झाला आणि त्याच्यावर काम चालू आहे. सन्माननीय अमोल मिटकरी महोदय, खरं तर पंढरपूर कॉरिडॉरचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आपल्या अधिवेशनात चर्चेत आला. हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस मी हा विषय घेतला त्यावेळेस तुम्ही स्वतः असा निर्देश दिला होता की फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व महाराज मंडळी कॉरिडॉर संदर्भात सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकारी यांची विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे बैठक घ्यावी असे निर्देश दिले होते. पण मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय अशा प्रकारची कुठलीही बैठक घेतल्या गेली नाही अद्याप सुद्धा.
राधेश्याम मोपलवार यांच्या नियोजनाखाली आतापर्यंत 2 ते 3 मीटिंग झाल्या. ते स्वतः पंढरपुरातील सर्व पाहणी करून गेले, पण पंढरपूरकरांना त्यासाठी कुठलीही कल्पना दिल्या गेली नाही, कुठल्या चर्चेसाठी बोलावलं गेलं नाही, वारकरी संप्रदायाला तिथल्या विश्वासात घेतलं नाही. या लक्षवेधीच्या माध्यमातून माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की लोकप्रतिनिधींचा विरोध आहे, वारकरी संप्रदायाचा विरोध आहे, तो विरोध तुम्ही पंढरपूर डेव्हलप करा याच्याकरता नाही आहे. वाराणसी आणि उज्जैन सोबत पंढरपूरची तुलना पण होऊ शकत नाही. संतांचे दाखले दोन्ही सन्माननीय सदस्यांनी दिले की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आणि जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, आणि पुढं तर असं आहे की काशी वाराणसी अवघी पायापाशी विठोबाच्या, आणि जर तिथलं तृण आणि पाषाण हे जर देव आहे असं तुकाराम महाराज म्हणतात की ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, तर तिथल्या दगडाला आणि गवताला सुद्धा तुम्ही धक्का लावणार नाही याची गॅरंटी तुम्ही आज सभागृहामध्ये द्या. आश्वस्त करा पंढरपूरकरांना. महाराष्ट्रातील वारकरी या लक्षवेधीकडे लक्ष ठेवून आहेत. मी पालकमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि सरकारला विनंती करतो, कारण शिंदे सरकारचा वाडा म्हणजे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारचा वाडा असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वाडा असेल, आता नमामि चंद्रभागा हा खूप चांगला कन्सेप्ट आपण आणला होता, पण अजूनही चंद्रभागेमध्ये जे प्रदूषण आहे, जलप्रदूषण ते दिवसेंदिवस वाढते आहे. त्याच्यामुळे चंद्रभागेच्या घाटाचा विकास नाही, पुंडलिकाच्या मंदिराचा विकास नाही, त्या ताकपिटे विठोबाला तळा जाणार आहे, सावता महाराजांचं मंदिर असेल, नरहरी सोनारांचं मंदिर असेल, बडवे गल्ली असतील, उत्पाद गल्ली असतील, तिथले दुकानं असतील, याला तळा जाणार नाही. आणि राष्ट्रमाता पुण्यश्लोक म्हणजे हा कॉरिडॉर जर तुम्ही केला ना तर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या राम मंदिरालाच तळा जाणार आहे तिथे. आता राम मंदिराला तळा जाणार म्हणजे परत तुमच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार. त्याच्यामुळे आज या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आपण आश्वस्त करा की पंढरपूरमध्ये विकास आराखडा तयार करताना, कॉरिडॉर तयार करताना वारकऱ्यांना विश्वासात घेतल्या जाईल, कीर्तनकारांना विश्वासात घेतल्या जाईल, जनप्रतिनिधींना विश्वासात घेतल्या जाईल, आणि पंढरपूरच्या विटेलाही धक्का लागणार नाही एवढी तुम्ही गॅरंटी घ्या. सभापती महोदया, सुरुवातीलाच मी सांगितलं की पुरातत्व आणि संवेदनशील जे भाग आहेत ते वगळूनच हा आराखडा केला जाईल. त्याच्या संदर्भात आपण जी माहिती सांगितली ती चुकीची माहिती रेकॉर्डवर राहू नये म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून देतो की सभापती महोदया, बैठक झाली नाही असा जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी 10 जुलै 2022ला बैठक झालेली आहे. कोणाला विश्वासात न घेता हा आराखडा केलाय, त्याची बैठक झाली नाही असं देखील सन्माननीय सदस्यांनी सांगितलं. 12/9/2022ला आमदार, खासदार, सन्माननीय लोकप्रतिनिधी, पालक संस्थांचे विश्वस्त, वारकरी प्रतिनिधी, मंदिर समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, सरपंच, नगराध्यक्ष, मंदिर समितीचे सदस्य, पालखी सोहळ्याचे प्रमुख, दिंडीकरी, फडकरी, व्यापारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार व स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्यांना घेऊन त्या दिवशी देखील बैठक झालेली आहे. 3/11/2022 रोजी देखील उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे. 26/12/2022ला स्वतः पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर 3 बैठका त्यांनी घेतल्यात. जरी पुण्यामध्ये बैठक झाली नसली तर या संदर्भातला संवेदनशील हा जो काही विषय आहे म्हणूनच सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी बैठका घेतल्यात, मंत्री महोदयांनी बैठका घेतल्यात. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं की पुरातत्व वास्तूंना कुठेही हात लावला जाणार नाही, हीच शासनाची भूमिका आहे. नाही, आता मी थोडा हस्तक्षेप करते. जानकर काय बोलायचंय बोला. चला. नाही, मी आता मंत्री थोडं महोदय बोलते. उत्तर देतात, परंतु अहिल्याबाई होळकरांचा जो पुरातत्व वाडा होता, बाजूला शिंदेचा आणि होळकरांचा आहे, ते होळकरांच्या वाड्याचा एक बुरुज ढासळलेला आहे, पाडलेला आहे, पडलेला आहे. त्यात त्यांनी सांगितलं पाडलेला आहे तो. त्यामुळं त्याच्याबद्दल आणि त्यांनी परत वरून सांगितलं की अहिल्याबाई होळकरच्या वाड्याबद्दल थोडस सरकारचं सेशन राहावं एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यातून पाडलेलं आहे तिथं. मंत्री महोदय, हा अतिशय संवेदनशील विषय आहे, त्याच्यामुळे विकास आराखड्याला सुरुवातच अजून झालेली नाहीये. त्याच्यामुळं बुरुज पाडला हे रेकॉर्डवर येणं फार चुकीचं आहे. तो नैसर्गिक आपत्तीमुळे पडलाय किंवा काय हे सगळं तपासण्यात येईल, पण विकास आराखडा जर सुरूच झालेला नाही, एक वीट देखील विकास आराखड्याची तिथे लागलेली नाही, तर तो बुरुज विकास आराखड्यामुळे ढासळला हे सांगणं योग्य नाही. पण पुन्हा एकदा सांगतो की जेवढ्या पुरातत्व वास्तू आहेत त्याला हात न लावता या विकास आराखड्याचं नियोजन केलं जाईल. हे पहा, आता सतेज पाटील बोला. आता नंतर परत हात पंढरपूरचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच या ठिकाणी, आणि सरकार एक पाऊल उचलून त्यासाठी हा आराखडा करतंय, त्याचं स्वागत आहे. परंतु हे करत असताना जवळजवळ 950 हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत.
माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय. पालकमंत्री सोलापूरचे येत आहेत. शिर्डीचा विकास त्यांनी जवळून या ठिकाणी बघितलेला आहे. पुढच्या काळामध्ये तो 5 स्टार विकास लोकांना भावला पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्यावेळी देतात त्यावेळी त्यांना प्रोजेक्ट कॉस्ट वाढवायची असते, त्यांना प्रोजेक्ट मोठा करायचा असतो. तसं न करता हा सामान्यांचा देव आहे विठ्ठल, आणि त्या दृष्टीनं त्याचं रचना या सगळ्या गोष्टीवर आपण सरकार म्हणून बारकाईने लक्ष देणं अभिप्रेत आहे. 900 सूचना ज्या आलेल्या आहेत त्या हरकती देखील DPR करणाऱ्यांना, म्हणजे जे कन्सल्टंट आहेत त्यांच्याकडे आपण या ठिकाणी देणार का? त्या हरकतीच्या बाबतीमध्ये देखील तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांना ज्या काय अपेक्षित होत्या त्या गोष्टी केलेल्या आहेत. पहिल्यांदा हरकती आपण 13/9/2022 ते 26/9/2022 मध्ये मागवल्या. त्याच्यामध्ये निवेदनं होती 279, 75 हरकती होत्या. पुन्हा एकदा हरकती मागवण्याची मागणी तिथल्या स्थानिकांनी केल्यामुळे आपण जो उल्लेख केला की 964 सूचना आल्या, त्याच्यामध्ये 598 विरोधाच्या होत्या आणि 366 या सूचना होत्या. हे सगळं बघितल्यानंतर स्वतः पालकमंत्री महोदयांनी 17/11/2022 ला एक बैठक घेतली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी असा निर्णय घेतला की जनतेला जो आराखडा पाहिजे तो आपण सादर करावा. याचा अर्थ जनतेच्या मनातला आराखडा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये 120 मीटरच्या मुळे जो काही गैरसमज झालाय तर ती रुंदी 120 मीटर असली पाहिजेच अशी काही सक्ती शासनानं केलेली नाही आणि कुठचीही इंटरनॅशनल कंपनी आपण बोलवली नाही. ज्या कंपन्याच्या त्या देशातल्याच आहेत आणि पंढरपूरला साजेसा असाच विकास त्या ठिकाणी केला जाईल. आता असं आहे की हा विषय सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला सर्वांना कल्पना आहे, गेले 7-8 वर्ष सभागृहामध्ये घेतला जातोय. माझी स्वतःची लक्षवेधी होती, त्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री होते आणि तेव्हा जवळजवळ 300 कोटी रुपये तिथल्या मलनिस्सारण वाहिन्यांसाठी दिले गेले. ते काम आता पूर्ण पण झालेलं आहे. एक दुसरं असं की 73 कोटी रुपये आधीच्या सरकारने म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अंडर असताना देवस्थानला दिलेले आहेत. ते पैसे वर्ग सुद्धा झालेले आहेत. आता या सगळ्या सभासदांचे जे प्रश्न आहेत त्याचं तुम्ही उत्तर देण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करताय. सन्माननीय विखे पाटील साहेबांनी पण बैठका घेतल्या आहेत याची मला जाणीव आहे. परंतु काही प्रश्न अनुत्तरित असे आहेत की ज्यामध्ये 598 अर्ज, आपण आत्ताच्या उत्तरात बाकी हरकतींची संख्या बरीच सांगितली, 964 आहेत, त्यात काही हरकती होत्या. पण आता आपल्या उत्तरात जे म्हटलंय की 598 अर्ज असून 366 अर्ज सूचनादर्शक अर्ज रस्ता रुंदीकरण आणि मोबदला या विषयाबद्दलचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समिती आणि आपल्याच उत्तरातलं मी पान 3 वरचं वाचते आणि त्यांचा आराखडा या 3 संस्थांनी आपल्याकडे 26/12/2022 रोजी दिलेला आहे आणि त्याखेरीज समन्वय आणि विकास आराखडा केला जाणार आहे. तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की स्थानिक आमदारांच्यावर बैठक झाली आहे हे खरे आणि त्यांचा तो अधिकारच आहे. बऱ्याचशा वेळेला मी पाहते की स्थानिक आमदार जे मांडतात ते त्यांना पटतं तसं ते मांडतात, त्यांचा तो अधिकार आहे. पण पालखी मार्गाचा विषय सन्माननीय अमोल मिटकरी बोलले, सचिन अहिर बोलले, तर गेले जवळजवळ 20 वर्ष मी या सभागृहात आहे आणि विभागीय आयुक्त अनेक बैठका घेतात. पण त्या विभागीय आयुक्तांच्या बैठका कशा आहेत की पालखी मार्गावरच्या आमदारांना पालखी मार्गाच्या मीटिंगला बोलवतात, त्यामुळे त्यांना त्या हत्तीचा फक्त पाय किंवा एक भाग दिसतो. नंतर स्थानिक जे आमदार आहेत त्यांना स्थानिक प्रश्नावरती बोलवतात, त्यांना पालखी मार्ग आणि रस्त्यातून येणाऱ्या काय बाबी आहेत त्याच्या संदर्भात ते बदलत जातात दर 5 वर्षांनी. ते स्वाभाविक आहे, ते सुद्धा आहे. पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की या प्रचंड पैसे म्हणजे जवळजवळ 1200-1300 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च होऊन सुद्धा पूर्ण विकासापर्यंत आपण पोहोचलोच नाहीये. तर माझी आपल्याला विनंती अशी की जास्त तपशीलवार न जाता आपण हे अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये स्थानिक आमदारी सगळे इथे उपस्थित आहेत, तर आपण एक 16 तारखेला किंवा 20 तारखेला एक बैठक 1 तासाची घ्यावी. त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील, आपणही असतील, वारकरी संप्रदायाचे काही लोक बोलवू. आपण 145 मध्ये बैठक घेऊ. 1 तासभर या सभागृहाचं कामकाज तालिका सभापतींवर मी सोडते. स्थानिक मंत्र्यांनाही बोलवा अशी मागणी आहे. चांगली आहे, तुमचं लक्ष राहू दे सावंत साहेब. आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपल्याला तिथल्या क्षेत्रातल्या लोकांचं. आणि उद्या तुमचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे 16 मार्चला बैठक म्हटली तर तुम्ही तुमचं अभिनंदन सगळेजण करणार. पण साहेब काय माहितीये, तुम्ही पालकमंत्री म्हणून जे काम करताय तर बऱ्याच वेळेला मी पाहिलं दत्तामामा वरणे पण पालकमंत्री होते किंवा याच्या पूर्वी अनेक पालकमंत्री होते, मला नाव घ्यायचं हे नाही, प्रश्न नाही, पण त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या परत उच्चस्तरीय बैठकीत फायनल होतात, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे होतात. मी एक छोटं उदाहरण परत देते की पंढरपूर देवस्थानसाठी अनेक आमदारांनी 2005-06 मध्ये आम्ही 5-5 लाख रुपये आम्हाला निधी द्या असं सुचवलं होतं आणि त्यानुसार आम्ही पैसे दिले. आज पंढरपूरमध्ये ते भक्त निवास अर्धवट बांधलेल्या अवस्थेमध्ये ती इमारत पडलेली आहे, कारण त्याला नंतर PWDने पैसेच दिले नाही.
मी स्वतः 3-4 बैठका घेतल्या. विखे पाटील साहेब आपण जाल तर बघाल, पोलिसांचं म्हणणं असेल दुसरं कोण वापरणार नसेल तर आम्ही बांधतो आणि आमचे लोक येतात वारीसाठी शेकडोंच्या संख्येने, म्हणजे पोलीस रक्षणासाठी जे येतात ते, त्यांना राहायची व्यवस्था करा, आम्ही सोलापूर SP घ्यायला तयार आहे. आता हे सगळे खरं तर पालकमंत्र्यांच्या अखत्यारीतले विषय आहेत, पण माझं थोडंसं निरीक्षण असं आहे की पालकमंत्र्यांना संपूर्ण चित्र अवगतच केलं जात नाही का काय असं वाटतं काही वेळेला. अनेक प्रश्न 10-15 वर्ष प्रलंबित आहेत. म्हणजे मधुकर सरपोतदारांचं तर निधन झालं, त्यांनी 5 लाख रुपये दिले होते. हे भक्त निवासचे पैसे कुठे गेले कुणालाच माहित नाही. ही स्टोरी तुळजापूरच्या संदर्भात आहे. तर मला असं वाटतं पंढरपूरच्या संदर्भात तरी आपण हे 73 कोटीचा विनियोग आपण कसा करतोय, त्याच्यानंतर ह्या ज्या हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींबद्दल आपण काय आपली भूमिका त्याच्यामध्ये असणार आहे, आणि यांच्या ज्या आराखडे आहेत इतरांनी दिलेले, तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती, याच्यात आणि आपल्या आराखड्यात फरक काय आहे कोणीतरी थोडक्यामध्ये तो मांडून सांगितला तर शेवटी ज्यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे त्यांचाही अधिकार आहे. त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक मंत्री आहेत, त्यांना बोलवून आपण नाही, जानकर तुम्ही आलातच त्याच्यामध्ये. आणि दुसरा हा अहिल्याबाई होळकरांच्या वाड्याचा जो विषय तो मला चांदवडला पण गेल्यावर रेणुका माता मंदिरात सगळ्यांनी सांगितला की कसंही करा, आणि रेणुका देवीच्या भक्तांची सगळ्यांची विनंती आहे की तो वाड्यावरती नांगर पडता कामा नये. आता तो गैरसमज असेल तर आपल्या सरकारचं लेखी परिपत्रक काढावं की जेणेकरून लोकांच्या मध्ये अफवा आणि दिशाभूल अशी होणार नाही. तर हे सगळं 16 तारखेला आपण वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे. गुरुवार ठरवलाय म्हणजे शुक्रवारी द्यायची घाई असण्याचा प्रश्न येणार नाही. तर आपण तशी बैठक घ्याल का? त्यांचा होऊ दे ताई, जरा पूर्ण करा. नाही, आपण अतिशय चांगली सूचना केली आणि याच्यावर फार विस्तारानं काम झालेलं आहे. मला वाटतं ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. या मागच्या काही 4 महिन्यामध्ये या विकास आराखड्या संदर्भात जे सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय आज तो मुद्दा चर्चेत नाहीये. तरी सविस्तर उत्तर दिलं. आपण जी बैठकीची सूचना केलेली आहे ती निश्चितपणे त्याबद्दल कार्यवाही होईल. मी फक्त आपली परवानगी घेण्यासाठी उभा आहे की दुसरी लक्षवेधी माझी आहे आणि 11 वाजता खालच्या सभागृहामध्ये पहिले 4 प्रश्न माझेच आहेत, पहिले 1 ते 5. आता या उत्तरानंतर लक्षवेधी संपणारच आहे. म्हणून माझी विनंती काय आहे की मी ते प्रश्न उत्तराचा तास सुरू होतो 11 वाजता. नाही, पहिले 5 प्रश्न माझे आहेत ना. 11 वाजता सभापती महोदय खालच्या सभागृहात माझे प्रश्न प्रायोरिटी 1 आहे, 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे माझी विनंती काय आहे की त्या रेग्युलर हाऊसच्या वेळी ही लक्षवेधी माझं उत्तर तयार आहे. 1-2 मिनिटात तुम्हाला सांगते मी. मनीषा ते काय बोलायचं, तुम्हाला काय बोलायचं होतं हे संपवून टाकू आधी. भाडे तत्वावर जे दुकानदार आहेत ना त्यांचा पण प्रश्न आहे की मूळ मालकाला तुम्ही जागेच्या बदली जागा द्याल, पण जवळजवळ 80% दुकानदार ते भाडे तत्वावर आहे. तोच विषय. बरं, अनिकेत तटकरे पुरकावर. आपण जे निर्देश दिलेले आहेत तशा पद्धतीच्या आपल्याच दालनामध्ये बैठकीचं आयोजन आपण करावं. आम्ही सगळे त्या ठिकाणी येऊ. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता जो ताईंनी सांगितला, हे सगळे गैरसमज आहेत. कोणालाही तिथं आर्थिक भुर्दंड भरायला लागेल किंवा आर्थिक नुकसान सोसावं लागेल अशा पद्धतीची कार्यवाही काही शासन करणार नाही. हे पहा, विखे पाटील साहेब आपले 2 लक्षवेधी आहेत, तर त्या दुपारच्या सत्रात घेऊ आपण. आणि याच्या पुढे नाही, आता ते कधी मी पाहते. नाही, आज दुपारी घेऊ ना आपण.